पॉलिटीचं नेक्स्ट चॅप्टर, थर्ड चॅप्टर, प्रास्ताविका. त्याच्यामध्ये पहिलं आहे सरनाम्याचे तत्वज्ञान व महत्त्व. पहिला क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही भारताचे लोक हे शब्द डॅश राज्यघटनेमधून घेतलेले आलेले आहे. हे अमेरिकेच्या म्हणजे पहिलं जे वाक्य आहे, वी आर द पीपल ऑफ द इंडिया, हे वाक्य म्हणजे अमेरिकेच्या ह्याच्यात कसं लिहिलं होतं, वी आर द पीपल ऑफ अमेरिका, ते त्यांच्याकडून घेतलेलं आहे. राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालील कोणते विधान बरोबर नाही? आता इथं बरोबर नाही म्हणलंय, म्हणजे पहिले वाचूया आपण. ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांचा ठराव आधारित होता. बरोबर आहे. बरोबर आहे. 1995 मधील भारतीय जीवन विमा निगम खटल्या प्रस्तावना राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केले. बरोबर आहे. 1975 मधच्या 42वी घटना दुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकता हे चुकलेलं आहे, यांचा समावेश केलेला आहे. समावेश केला आहे, पण 42वी घटना दुरुस्ती पण इयर चुकलेले. आता जर लोकशाही मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाहीच्या व्यवस्थेला अनुसरून नाहीत. कोणते ते ओळखा. आता ह्याच्यामध्ये पहिलं काय, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका बरोबर आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा बरोबर आहे. अल्पसंख्याकांचे शासन हे चुकीचं आहे. कायद्यासमोर समानता बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेत प्रास्ताविकानुसार भारतात हे प्रजासत्ताक आहे आणि प्रजासत्ताकचा अर्थ कोणता होतो? प्रजासत्ताकचा अर्थ काय होते? राज्य त्याचा वंश परंपरागत नसतो. बरोबर आहे. आपल्याकडे राज्यकर्ता हे वंश परंपरागत नाही, म्हणजे ह्याची पिढी गेली तर त्याच्या पिढीचं राज्य त्याचे ते असं नाही कंटिन्यू. सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते नाही. शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो नाही. राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून राष्ट्रप्रमुख निवडला जातो, शासन निवडला जात नाही. फरक किती आहे बघा, शासन आणि राष्ट्रप्रमुख. राष्ट्रप्रमुख निवडला जातो, शासन नाही. शासन कधी कोणी निवडू शकत नाही. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकानुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्याचा अर्थ कोणता? गणराज्याचा अर्थ आहे की पहिलं काय आले, देशात अनुवंशिक राज्यकर्ता नाही. बरोबर आहे. देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधी जनतेकडून प्रत्यक्ष किंवा अथवा अप्रत्यक्षरित्या निवडलेला असतो. दोनही बरोबर आहेत. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे? आता ह्याच्यामध्ये गैरलागू आहे कोणतं ते, या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. हे रॉंग, जे गैरलागू आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? न्यायाचा प्रथम उल्लेख आहे, कारण न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता असं सिक्वेन्स येते ते संविधान. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीये? आता पहिलं काय, सरनाम्याच्या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही. बरोबर आहे. आणि राज्यघटनेत प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्टे आहेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात. बरोबर आहे. सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचे स्रोत कोणाकडून प्राप्त केले आहे हे स्पष्ट होते. बरोबर आहे. बरोबर नाही कोणतं ते लिहायचं, म्हणजे चौथंच नाही आहे. आता लास्ट पाहिले ना, सरनाम्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता हे 1917 कडून आणि रशियन कडून नाही घेतले.
फ्रान्सकडून घेतले. आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याचा विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना म्हणजेच काय ते पूजा. उपासनालाच पूजा म्हणते बरं का, नाहीतर इथं उपासना यांचे स्वातंत्र्य दिले आहे. असं खालील विधाने विचारात घ्या. पंडित ठाकूरदास भार्गव यांची सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे असे मानले. पहिलं तर बरोबर आहे. दुसरं काय, बेरुबारी संघ खटल्यात न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटना साधारण हेतू दिसतो आणि म्हणून ते राज्यघटनेचा भाग नाही. चुकले म्हणजे ऑप्शन बघा इथं, ब कॅन्सल झालं म्हणजे सगळेच कॅन्सल झाले, ड बी होते, फक्त अ बरोबर. खालील संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? ती म्हणजे उद्देशपत्रिकाद्वारे. भारतीय राज्यघटनेत न्याय हे उद्दिष्ट डॅश यातून व्यक्त होते. हे म्हणजे प्रस्तावना व मार्गदर्शक तत्त्व. भारत एक गणराज्य आहे याचा अर्थ आहे की राष्ट्रप्रमुख एक निश्चित कालावधीसाठी निवडून दिला जातो. गणराज्य म्हटलं तर निवडून एका ठराविक काळासाठी असते. आता काही मुद्दे दिलेले आहेत. भारतीय संविधान तत्वज्ञान पंडित नेहरू ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावास अनुस्यूत होते. व सेकंड वाक्य काय, हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केले. याचं अ बरोबर आहे, फक्त बाकीचे रॉंग आहे. गटाबाहेर ओळखा, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना आणि सामाजिक. याच्या बाहेर म्हणजे सामाजिकच आहे सगळ्यात वेगळं. हे सगळे एकच आहे ना, विश्वास, अभिव्यक्ती, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना हे सगळे एकच आहे, सामाजिक वेगळे. भारतीय संविधान प्रस्ताविकेत सार्वभौम या संकल्पनेतून खालीलपैकी कोणता अर्थ ध्वनित होतोय? म्हणजे ते आहे, पहिलं वाचायचं, बाह्य हस्तक्षेप विना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. बरोबर आहे. भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. बरोबर आहे. भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेश फेरफार करण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. हे 3 बरोबर आहे, फक्त हे नाही आहे, संघ घटक राज्य सार्वभौम. भारत राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर डॅश प्रभाव दिसतो? त्याचा आहे, उद्देशपत्रिका बंधुभाव या तत्वावर समावेश केला. मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे. हे हक्क वयोग्य दाद मागता येणार आहे. गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट आहेत. सगळेच आहेत, ऑल ऑफ द अबव. घटना समितीची भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचललेली आहे? ते म्हणजे USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. उद्देशपत्रिका बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर डॅश प्रभाव दिसतो? ते म्हणजे आहे इंग्लंड, अमेरिकेच्या राज्यघटनेचा. फक्त इंग्लंड नाही, ना जपान नाही, ना कॅनडा. भारतीय राज्यघटना
उद्देश पत्रिका ही डॅश आहे. भारतीय राज्यघटनामध्ये उद्देश पत्रिका आत्मा आहे, आत्मा राज्यघटनेचा. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? ते आहे म्हणजे न्याय. आता भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिका धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दाचा 1976च्या 42वी घटना दुरुस्तीनुसार म्हणजे टाकलेला आहे. 42वी घटना दुरुस्तीनुसार ऍड करण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे? त्याचा अर्थ आहे राज्यघटनेची उद्देश पत्रिका. खालील कोणता भाग भारतीय राज्यघटनेचा उद्देश पत्रिकेत नाही? ते म्हणजे संघराज्य. प्रस्ताविका घटनेचा भाग भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य अंग आहे. पहिलं बरोबर आहे. सेकंड काय? सरनाम्यातील पहिलं बरोबर म्हणजे हेच ऑप्शन येते. खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही अथवा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. याचं दुसऱ्याचं म्हणजे पहिलंच बरोबर आहे. बाकी याचं पहिलंच येते, बाकीची वाचायची सुद्धा गरज नाही. खालील विधाने विचारात घ्या. आता इथं बघायचंय पहिलं काय म्हणलेलं आहे. सरनाम्यामध्ये घटक राज्याची वास्तविक उद्दिष्टे आणि तत्वज्ञान यांचा समावेश आहे. बरोबर आहे. बरोबर कुठे इथं आहे. इथं बी वाचून बघूया. बेरुबारी संकटल्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटना साधारण हेतू दिसतो म्हणून तो राज्याचा घटनाचा भाग आहे. नाही, बेरुबारी काही घटना नाही. बी कॅन्सल झाली. डी तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा राज्यघटनेचा भाग म्हणून नाही. हे काही नाही. आत्ताच बघितलं, भाग नाहीये. केशवानंद बी नाहीये भाग. सरनाम्यात नाही, कोणतंच नाहीये वरचं. आता महाराष्ट्र राज्याच्या नगरपंचायतचं स्थापना करण्याबाबत अटी विचारांचा करा. आता पहिले इथं काय आहे? संविधान क्षेत्राचा लोकसंख्या 10,000 ते 25,000 दरम्यान असते. बरोबर आहे. आणि नंतर काय आहे? बिगर कृषी नाही, 75% नाही, जवळपास महानगरपालिका नाही वर्गाची. आता इथं काय? राज्यपालाकडून तशीच्या तशी घोषणा होते अत्यावश्यक आहे. आणि खालीलपैकी कोणते न्यायालय निर्णयाद्वारे प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? त्याचं आहे म्हटलं तर 13 याचं आहे बेरुबारी खटला पहिला. डॅश हा तारखेपासून भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. याचं 13/1/1976 पासून. भारत हा राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? ते म्हणजे आहे ह्याचं याचा आहे फक्त अखंडता आहे, एकता नाही. खालील विधाने लक्षात घ्या. भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग आहे. ह्याचं आहे बरोबर आहे. 336 कलमानुसार दुरुस्ती करता येते. भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका संविधानाचा भाग नाही. चुकलं हे. उद्देश पत्रिका हे बरोबर आहे.
म्हणजे अ आणि क. 42वी घटना दुरुस्ती उद्देश पत्रिकामध्ये डॅश आणि डॅश शब्द जोडण्यात आले, ते म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीयाची एकता. प्रजासत्ताक वगैरे काही नाही जोडलं. आता 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती प्रास्ताविकेत कोणत्या नवीन शब्द समावेश केलेला आहे बघितले आपण. सार्वभौम, आपल्या समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, सार्वभौम नाही. आता 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारताचे केलेले वर्णन सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य. भारतीय संविधान सभेची उद्देश पत्रिका शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते? शेवटी लोकशाही ऍड केले. इथं हे ऑप्शन आहेत का? ओके. एकात्मता ऍड केलेलं आहे. समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 ऍड केलेत का? ओके. समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आलेली आहे? ते म्हणजे 76. मग सांगितले व्हॅलिडेटिव्ह. सरनाम्याचे मते. आता राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकाचे वर्णन ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली ती जुळणी करा. म्हणजे ह्याच्यात पहिलं काय? घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली. बेरोबारी संदर्भात खटला. आणि नंतर काय? राज्यघटनेचे सर्वात मौल्यवान भाग म्हणजे पंडित ठाकूरदास भार्गव. आणि राजकीय कुंडली म्हणजे के.एम. मुन्शी. आणि अत्यंत महत्त्वपूर्ण भाग म्हणजे भारताचे सरन्यायाधीश सिकरी. उद्देश पत्रिका खालील वर्णन आणि विद्वान यांची जुळणी. आता ह्याचं जुळ्या लावायचे. पहिलं काय? राजकीय कुंडली के.एम. मुन्शी. नंतर कल्याणकारी राज्य आणि अचंबित तत्त्वे ते आचार्य जे.बी. कृपलानी. उत्कृष्ट गद्यकाव्य पंडित ठाकूरदास भार्गव. आणि अशा प्रकारे केलेला सर्वोत्तम मसुदा म्हणजे एम.बी. पाय.